कोणतेही खून प्रकरण झालं किंवा कोणतीही घटना झाली, कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही। कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते। आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही, कारण त्याचा कुठं ना कुठंतरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती। तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, सिटी पोलीस स्टेशन, मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन, कळंब पोलीस स्टेशनला बी, कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो बाबा तीच महिला आहे का, परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं, त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे, कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती, कारण अजूनही ते तिथले जे 2 पोलीस अधिकारी आहेत हे सह आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे। कारण त्याच्या ग्रामस्थांनी, मस्साजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेलती तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी केजच्या उलट्या दिशेला म्हणजे कळंबच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती आणि हे त्या दिशेने का नेली, कशासाठी नेली, पण मागून ज्यावेळेस मस्साजोगच्या 2 गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि माघारी आला। जे मारहाण झाली जेलमध्ये त्याच्या सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहणार आहे, मागून येणार आहे? 100% जेल प्रशासनाला मागणार। माझं बोलणं झालं, मोमीन का काय नावाचे अधिकारी आहेत मुलांनीला बोललो मी, कारण बातम्या आल्याबरोबर मी तसं हे करतच नाही। ते मुलांनी जे आहे त्यांचा नंबर घेतला, मी त्यांना बोललो, नवीन अधिकारी आहेत मला वाटतं, पूर्वी पवार का काय जेलर होते, त्याच्यानंतर आणखी कोण होते, पवारांच्या काळात बऱ्यापैकी जेल प्रशासन झालं होतं आणि आता जे आहे, मी काय म्हणतो की मोमीन जे नवीन आलेले आहेत ते लगेच जबाबदार आहेत असं म्हणणार नाही, परंतु काही अनेक दिवसापासून असलेले लोक असतील कदाचित तिथं, निर्ढावलेले लोक असतील, कारण ते कोणते आरोपी बरोबर कोणाला चहा नाश्ता आमकटमक याला काही घाबरत नाहीत मला वाटतं आपल्या जिल्ह्यातले लोक। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।